नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच आपली सेट एक्झाम यामधला पेपर क्रमांक 1 आज पाहणार आपण. लॉजिकल रिझनिंग, तार्किक विचारशक्तीवरती प्रश्न विचारण्यात येतात. 5 प्रश्न जे आहे ते या टॉपिकवरती विचारण्यात येतात. 3 ते 4 प्रश्न, 4-5 प्रश्न आपल्याला पाहायचा आहे, सराव करायचा आहे. प्रश्नपत्रिका संचयीमध्ये एकूण प्रश्न 50 असतात. परीक्षेला पहिल्या 100 मार्क आपण इथे 25च प्रश्न पाहणार आहे, आज सराव करणार आहे आपण. आणि 100 मार्काचा पेपर असतो. पहिला वेळ 1 तास असतो. निगेटिव्ह मार्किंग नसते पहिल्या पेपरला. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असते बघा. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. योग्य पर्याय निवडा. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही. अशा प्रकारची तुम्हाला म्हणजे इंस्ट्रक्शन दिले जातात. याप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा असतात. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. इच क्वेश्चन्स हॅज 4 ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन्स. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स अँड देअर इज नो मार्किंग. अशा प्रकारचं असतात. तर चला आपण सुरुवात करूया. आपण एका बाजूला आहे प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण अशा प्रकारचे बनवलेले आहे. तर बघा आता आपण एक एक प्रश्न पाहूया. बघा पहिला प्रश्न आहे, सर्व प्राध्यापक शिक्षक आहेत. सर्व शिक्षक सुशिक्षित आहेत. खालीलपैकी योग्य शीर्षक निष्कर्ष कोणता आहे ते सांगा. बघा पर्याय दिलेले आहे, 4 मधून निवडायचं आहे. एला आहे सर्व सुशिक्षित व्यक्ती प्राध्यापक आहेत. बी आहे सर्व प्राध्यापक सुशिक्षित आहेत. सी काही शिक्षक प्राध्यापक नाहीत. डी आहे कोणताही निष्कर्ष नाही. तर या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर येते ते येते ऑप्शन नंबर बी, सर्व प्राध्यापक सुशिक्षित आहेत. प्रश्न काय आहे, सर्व प्राध्यापक शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक सुशिक्षित आहेत. तर बघा इथे स्पष्टीकरण दिलं. आता सर्व प्राध्यापक हे शिक्षक आणि सर्व शिक्षक सुशिक्षित असतील तर तर्कशास्त्रानुसार सर्व प्राध्यापक हे सुशिक्षित हा निष्कर्ष निश्चितपणे योग्य ठरतो. म्हणजे बरोबर उत्तर काय आपलं ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपलं 2, मालिका पूर्ण करा. बघा आकडे दिले 3, 6, 2, 12, 24, 48. पर्याय दिलेले आहे ऑप्शन नंबर ए 72, बी 84, सी 96, डी 100. तर याचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी 96 येणार. पुढची संख्या किती येणार 96. आता हे कशी आली तिकडे बघा स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रत्येक संख्या मागील संख्येच्या दुप्पट आहे. बघा 3, 3 1 3, 3 2 6, 6 1 6, 6 2 12, 12 1 12, 12 2 24, 24 आणि 24 48. तर 48 48 किती, मग 48 गुणिला 2, मग गुणाकार करायचा आहे. 3 गुणिला 2 म्हणजे 6, 6 गुणिला 2 म्हणजे 12, 12 गुणिला 2 म्हणजे 24, 24 गुणिला 2 म्हणजे 48 आणि 48 गुणिला 2 म्हणजे किती 96. म्हणजे किती आलं आहे आपलं उत्तर 96 आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता 3, पुस्तक बरोबर वाचन. पुस्तक इथे अपॉस्ट्रोफी दिलेलं आहे, वाचन. त्यानंतर पुस्तकासमोर जो वाचन आहे तसं तर अन्नासमोर काय येणार. पर्याय दिले शिजवणे, बी खाणे, सी विकणे, डी आहे पिकवणे. ते 4ही पर्यायांचं जे पर्यायामध्ये उत्तर आहे काय ऑप्शन नंबर बी खाणे. बघा इथं दिले स्पष्टीकरण, जसे पुस्तक वाचले जाते तसेच अन्न हे खाल्ले जाते. हा क्रिया जे आहे ते संबंध ॲक्शन रिलेशनशिप जे आहे ते आहे. तर म्हणजे पुस्तक जर वाचन असेल तर अन्न हे खाणे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं खाणे. प्रश्न क्रमांक 4, जर ए पेक्षा बी लहान असेल, बी पेक्षा सी लहान असेल आणि सी पेक्षा डी लहान असेल तर सर्वात लहान कोण आहे. बघा ऑप्शन आहे एला ए, बीला बी, सीला सी, डीला डी. तर बघा इथं दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर काय ते ऑप्शन नंबर आहे डी, म्हणजे डी दिलं आहे. बघा क्रम ए पेक्षा लहान बी आहे, बी पेक्षा लहान सी आहे, सी पेक्षा लहान डी आहे. तर सर्वात लहान जो आहे तो कोण आहे तर डी आहे. कोण आहे डी आहे. उत्तर काय आलं आपलं डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पहा, खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. वेगळा शब्द यामधून ओळखायचा आहे. पर्याय सिंह, वाघ, बिबट्या, गाय. तर या 4ही पर्यायांपैकी आपल्याला वेगळा पर्याय निवडायचा. वेगळा पर्याय इथं दिलं, या प्रश्नाचं उत्तर दिलं ऑप्शन नंबर आहे डी, गाय वेगळा पर्याय दिला. तर कसं दिलं बघा स्पष्टीकरण, सिंह, वाघ आणि बिबट्या हे मांसाहारी वन्य प्राणी आहेत. गाय ही शाकाहारी प्राणी आहे, पाळीव प्राणी आहे, म्हणून गाय ही वेगळी आहे. बघा
सिंह हा मांसाहारी आहे, वाघसुद्धा मांसाहारी आहे आणि बिबट्यासुद्धा मांसाहारी. फक्त गाय हे फक्त गवत चारा वगैरे खाते, ती ही आपली शाकाहारी, म्हणून त्यामुळे वेगळा कोण येणार? गाय. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारण्यात येतात. त्यानंतर पाहूया आता 6वा प्रश्न. 6वा प्रश्न आहे, जर क्रिकेटला इटक्रिक हे बाय ETKRICRC असे लिहिले तर प्लेयर PLAYER प्लेयरला कसे लिहाल? पर्याय दिलेले आहे. ए REYALP, बीला आहे REYALQ, सीला आहे RAYLEP, डीला आहे REYLAP. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए. याचं उत्तर आहे प्लेयरला जर क्रिकेटला अशा पद्धतीने लिहिलं की ETKRICRC तर प्लेयरला जे आहे तर ते REYALP असं लिहिलं जातं. आता कसं स्पष्टीकरण बघा, इथं दिलेलं आहे. दिलेल्या शब्दातील अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली आहे. उलट्या क्रमाने म्हणजे बघा, पहिलं गेलं सी, पहिलं अक्षर इकडे गेलं सी, आर इथं गेलं, त्यानंतर आय पुन्हा इथं गेलं, के इकडे आलं आहे, म्हणजे उलट्या क्रमाने इथे केलेलं आहे. तसंच प्लेयरचं आहे बघा, PLAYER इथं थोडंसं हे मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, काही डबल आलेले आहे. ठीक आहे, फक्त उलटं केलेलं आहे. जसं याचं उलटं झालेलं आहे तसं याचं उलटं झालेलं आहे, म्हणजे अक्षर उलटं गेलं. पहिल्या क्रमांकाचं पी शेवटी गेलं आहे, एल हे इकडून दुसऱ्या नंबरला आहे, पण इकडून शेवटून दुसऱ्या नंबरला आहे. वाय सर्वप्रथम तिसऱ्या नंबरला आहे, शेवटून तिसऱ्या नंबरला आहे. वाय हे 4थ्या नंबरला आहे, ते इकडून शेवटून 4थ्या नंबरला आहे. ई 5व्या नंबरला आहे, हे सुद्धा इकडून उलटं 5व्या नंबरला आहे. आर शेवटी आहे, इकडून सुद्धा 8, म्हणजे अशा प्रकारचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 पाहूया. खालील मालिकेतील पुढील संख्या ओळखा. 5, 9, 15, 23, 33. पर्याय दिलेले आहे. ए 43, बी आहे 45, सी 47, डी आहे 49. आता याच्या जे प्रश्नचिन्ह दिले ती कोणती संख्या येणार? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 47वी संख्या येणार. किती? 47. कशी काढली बघा, यामध्ये 5 + 4, 5 + 4 म्हणजे 9. फक्त याच्यामध्ये पुढची संख्या जी आहे, तर पुढची संख्या जी आहे ते हे प्लस केली. बघा, 5 + 4 म्हणजे 9. त्यानंतर 9 प्लस हे बघा 4, 6, 8, 9 अशा समसंख्या ज्या आहेत त्या समसंख्या मिसळल्या याच्यामध्ये. बघा, 5 + 4 म्हणजे 9, 9 + 6 म्हणजे 15, 15 + 8 म्हणजे 23, 23 + 10 म्हणजे 33 आणि 33 + 14 म्हणजे 47. अशा प्रकारचं आकडेवारी काढलेली. त्यानंतर 48 8वा प्रश्न पाहू. ठीक आहे. 8वा प्रश्न, एका कुटलेखनात मँगोला QCPIT असे लिहिले जाते, त्या कुटलेखनात लेमनला कसे लिहाल? ऑप्शन आहे QIQTS, बी आहे QIQTS, सी आहे QIQTU, डी आहे OJPTU. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए OIQTS. कसं काढलं पहा, प्रत्येक अक्षराला त्याच्या क्रमांकापेक्षा +2ने बदलले. म्हणजे आता यम आहे ती यम +2, ती यम ज्या क्रमांकावर आहे त्याच्यापेक्षा +2 म्हणजे पुढची संख्या MNO घेतली. ए आहे मग ABC घेतली, दोन संख्या पुढे नेण्यात आल्या. एन आहे, एनची पुढची संख्या NO2 NP NMO नाही MNOP दुसरी संख्या. जी आहे, जीची प्लस संख्या आय आहे, O +2 संख्या पुढे घेतल्या Q. त्याचप्रमाणे इथे दुसरा शब्द लेमनचा सुद्धा तसाच घेण्यात आलेला आहे की L+2 2 O, E+2 G, M+2 O, O+2 Q, N+2 P. म्हणजे लेमनचं काय येणार? OIQTS म्हणजे 2. म्हणजे जे अक्षर दिलं, जसं एल आहे त्याच्या समोरचे 2 अक्षर, जसं LO LMO आहे ना, MNOP QRST अशाच प्रकारचे 2 अक्षर टाकून ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता पाहूया आपण 9वा प्रश्न क्रमांक 9. जर सर्व पेन वस्तू आहेत, काही वस्तू महाग आहेत
तर खालीलपैकी योग्य निष्कर्ष कोणता? पर्याय हे सर्व पेन महाग आहेत, बी आहे काही पेन महाग आहेत, आणि सी आहे कोणतीही पेन महाग नाही, डी आहे वरीलपैकी कोणताही निष्कर्ष नाही. या चारही पर्यंतपैकी प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर बी, काही पेन महाग आहेत. जसं स्पष्टीकरण दिलं आहे इथं सांगितले सर्व पेन, बघा सर्व पेन वस्तू आणि काही वस्तू महाग, यावरून काही पेन महाग असू शकतात, हा निष्कर्ष शक्य आहे. परंतु निश्चितपणे सर्व किंवा कोणतीही नाही असे म्हणता येत नाही. म्हणून पर्याय जे आहे ते ऑप्शन नंबर बी काही पेन महाग आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा, खालील मालिकेतील पुढील अक्षर कोणते? ऑप्शन आहे प्रश्न दिले बी, ई, आय, एन, टी. ती या चारही पर्यंतपैकी प्रश्न आपलं प्रश्नाचं उत्तर आपलं शोधा. ऑप्शन आहे एक्स, बी वाय, सी झेड आणि डी आय डब्ल्यू. ते चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एक्स. या प्रश्नचिन्हाच्या जागी एक्स येणार आहे. कसं बघा, B+3, बीचे पुढचे अक्षर 3 टाकून घेतले बघा, ए बी सी डी ई, तिसरं अक्षर घेतलं आहे म्हणजे ई. त्यानंतर ईच्या समोरचं चौथं अक्षर घेतलं आहे ई, एफ, जी, एच, आय. त्यानंतर आयच्या समोरचं 5वं अक्षर घेतलं आहे एन, यांच्या समोरचं 6वं अक्षर घेतलं आहे टी, टीच्या नंतर 7वं अक्षर घेतलं आहे एक्स. म्हणून पुढील अक्षर जे आहे ते एक्स येईल. काय येईल? एक्स येईल. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. प्रश्न 11, खालील विधान व निष्कर्ष विचारात घ्या. विधान आहे एक, सर्व शिक्षक वाचक आहेत, काही वाचक लेखक आहेत. निष्कर्ष निघतो याच्यामधून की पहिलं काही शिक्षक लेखक आहेत आणि दुसरं आहे सर्व लेखक शिक्षक आहेत. पर्याय दिलेले आहे ए फक्त 1 बरोबर आहे, बीला आहे फक्त 2 बरोबर आहे, सीला 1 आणि 2 बरोबर आहे, आणि डीला 1 आणि 2 दोन्हीही निष्कर्ष निश्चितपणे बरोबर नाहीत. ते चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष निश्चितपणे बरोबर नाहीत. हे बरोबर आहे. काहून? स्पष्टीकरण दिलेलं आहे, दिलेल्या विधानावरून शिक्षक आणि लेखक यांचा थेट संबंध सिद्ध होत नाही, त्यामुळे कोणताही निष्कर्ष निश्चितपणे काढता येत नाही. नेक्स्ट प्रश्न 12वा, खालीलपैकी विषम शब्द ओळखा. विषम शब्द आपल्याला यामधून ओळखायचा आहे. पर्याय त्रिकोण, बी चौकोन, सी वर्तुळ आणि डी घन. ते चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी घन. कसं? स्पष्टीकरण बघा, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ या द्विमितीय आकृती आहेत आणि घन जे आहे ते त्रिमितीय आकृती आहे. म्हणजे द्विमितीय आकृती म्हणजे 3 दिलेले आहे, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ. फक्त घन जे आहे ते वेगळं आहे, ते त्रिमितीय आकृती आहे. म्हणजे हा शब्द जे हा विषम शब्द आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघू. जर क्लॉक CLOCK क्लॉकला DMPDL असे लिहिले तर वॉच WATCH ला कसे लिहाल? पर्याय दिलेले आहे ए XBUDI, बीला XBUDI, सीला XBVDI आणि डीला आहे XCUFI. हे चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए XBUDI. कसं तर बघा, प्रत्येक अक्षरानंतर पुढील अक्षर घेतले आहे. हे बघा इथं सी नंतर हे बघा ABCD, सी नंतर डी घेतला, एल नंतर ओम घेतला, एम घेतलेला आहे, ओ नंतर पी घेतलेला, सी नंतर डी घेतलेला, के नंतर पुढचं अक्षर घेतलं आहे. म्हणजे बघा यामध्ये वासच्या पुढचं अक्षर एक्स, एच्या पुढचं अक्षर बी, टीच्या पुढचं अक्षर यू, सीच्या पुढचं अक्षर डी आणि एचच्या पुढचं अक्षर आय. म्हणजे अशा प्रकारचं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. 14वा प्रश्न पहा. एका रांगेत रमेश डावीकडून 15वा आणि उजवीकडून 18वा आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे? पर्याय 31, बी 32, सी 33, डी 34. हे चारही पर्यंतपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 32 विद्यार्थी. कसं तर बघा, एकूण डावीकडून क्रम प्लस उजवीकडून क्रम आणि -1 संख्या, म्हणजे इकडून 15 + 18 -1 म्हणजे किती आले? 32. तर अशा प्रकारचे उत्तर काढायचं आहे. अशा प्रकारचा जर प्रश्न जर आला रांगेचा तर अशा प्रकारचं करायचं आहे, डावीकडून एक क्रम प्लस उजवीकडून क्रम आणि -1 संख्या, जी टोटल केली त्याच्यातून मायनस संख्या. म्हणजे बघा 15 + 18 म्हणून मायनस जर 1 केली तर किती येणार? 32. ओके. त्यानंतर प्रश्न 15वा पाहूया. ओके. प्रश्न क्रमांक 15, खाली मालिकेतील पुढील संख्या कोणती आहे? 5, 10, 20, 40, 80. पुढची संख्या किती येणार? तर 5. पर्याय 120, बी 140, सी 160, डी 180. चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 160. बघा स्पष्टीकरण, प्रत्येक संख्या मागील संख्येच्या दुप्पट दिली आहे. 80 + 80 × 2 म्हणजे 160. बघा 5 × 10,
5 गुणिले 2 म्हणजे 10, 10 गुणिले 2 म्हणजे 20, 20 गुणिले 2 म्हणजे 40, 40 गुणिले 2 म्हणजे 80, 80 गुणिले 2 म्हणजे 160. अशा प्रकारचे गणित आहे. त्यानंतर आता पाहूया आपण 16वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षरे ओळखा. पर्याय हे प्रश्न आहे ए सी एफ जे ओ आणि याच्या पुढचं अक्षर आपल्याला लिहायचं आहे. पर्याय हे एस, बीला आहे टी, सीला यू, डीला व्ही. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर यू आहे. काय येणार इकडे? यू येणार आहे. कसं बघा, अक्षरामधील अंतर अनुक्रमे +2, +3, +4 आणि +5 आहे. म्हणजे या अक्षरामध्ये अशा प्रकारचं अंतर आहे बघा. ए सीमध्ये +2, त्यानंतर सी एफमध्ये +3, एफ जेमध्ये +4, जे ओमध्ये +5. तर इथं ओच्या मधामध्ये आपल्याला किती करायचं आहे तर +6. म्हणजे किती येणार आहे 21. तर 21व्या क्रमांकावर कोणते येते? यू. काय येणार आहे? यू. बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू. म्हणजे 21व्या क्रमांकावर कोणतं येणार आहे? यूचं. बरोबर आहे. 17वा प्रश्न पहा. जर पेनला 21 म्हणजे जर पेनला 1 2 3, बुकला 4 5 6 असे सांकेतिक लिहिले तर बुक पेन कसे लिहाल? पर्याय आहे ए 4 5 6 7 1 2 3, बीला आहे 1 2 3 4 5 6 7, सीला आहे 4 5 7 6 1 2 3. हां, डीला पर्याय आहे 4 5 6 7 2 3 1. त्या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए 4 5 6 7 1 2 3. आता कसं बघा, स्पष्टीकरण इकडे आहे. पेनला 1 2 3चा आकडा दिलेला आहे, बुकला 4 5 6 7चा दिलेला आहे. आता बुक आणि पेन बघा, बुक किती आहे 4 5 6 7 आणि पेन किती आहे 1 2 3. म्हणजे आकडा बघा 5 7 7 1 2 3 हे बरोबर आहे. 18वा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या मालिकेशी जुळत नाही? 3 6 12 24 50 48. तर बघा पर्याय दिलेले 12 बी 24 सी 50 डी 48. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन नंबर सी 50. स्पष्टीकरण आहे, प्रत्येक संख्या मागील संख्येच्या दुप्पट आहे. बघा 3 + 3 6, 6 + 6 12, 12 + 12 24, 24 + 24 48 येते. पण हे मधात 50 आलेलं आहे, त्यामुळे 50 दिलेली आहे म्हणून 50 ही संख्या मालिकेशी जुळत नाहीत, हे लक्षात ठेवा. 19वा प्रश्न पहा. एका व्यक्तीने पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहून 90 अंश उजवीकडे, नंतर 180 अंश डावीकडे वळले. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? पर्याय उत्तर, बी आहे दक्षिण, सी आहे पूर्व, डी आहे पश्चिम. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए उत्तर दिशेला आहे. बघा पूर्व 90 अंश उजवीकडे, दक्षिण दिशा येते. दक्षिण 180 अंशकडे डावीकडे उत्तर दिशा येते, म्हणून आता तो उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. बघा असं काढायचं आहे. उत्तर दिशा वरची करायची आहे, त्यानंतर दक्षिण दिशा खाली करायची आहे, या बाजूला पूर्व दिशा आणि या बाजूला पश्चिम दिशा, आणि या बाजूला वायव्य, इकडे ईशान्य, इकडे इकडे आग्नेय आणि इकडे नैऋत्य. तर अशा प्रकारचे दिशाचा गोल काढून अंश जे आहे ते असे 360 अंशचा आपला जो कोन असतो त्या प्रमाणात याची डिवाईड करून जे आहे ते उत्तर तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 पहा. खालीलपैकी कोणता पर्याय उर्वरित म्हणजे तिघांपेक्षा वेगळा आहे? पर्याय आहे डॉक्टर रुग्णालय, बी आहे शिक्षक शाळा, सी वकील न्यायालय आणि डी आहे शेतकरी विमानतळ. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी शेतकरी विमानतळ. बघा डॉक्टर हा रुग्णालयाशी संबंधित आहे, शिक्षक शाळेशी संबंधित आहे, वकील हा न्यायालयाशी संबंधित आहे. या तिन्ही जोड्यांमध्ये व्यक्ती आणि त्यांचे कार्यस्थळ यांचा योग्य संबंध आहे. फक्त शेतकरी हा विमान आहे हा संबंध योग्य नाही, म्हणून डी जे वेगळा. शेतकरी हा शेतीशी संबंधित असतो, त्यामुळे विमानतळ जे आहे ते उत्तर शेतकरी ऑप्शन नंबर डी जे आहे ते बरोबर नाही. ओके. त्यानंतर आता प्रश्न पाहूया आपण 21वा. प्रत्येक 25-25 प्रश्न घेत आहोत सोप्या याच्यात. सध्या सोपे प्रश्नांचे आपण पाहूया, नंतर मग कठीण प्रश्न आपण टाकूया, त्याचा सराव तुम्हाला होऊन जाणार. बघा कधी सोपे प्रश्नसुद्धा धोका देत असतात, समजत नाही आपल्या सराव नसतो. ओके. तर त्यामुळे असे प्रश्नांचे सराव तुम्हाला असू द्या मित्रांनो. खालील संख्या मालिकेतील पुढील संख्या ओळखा. 2 3 12 20 30.
ती आहे पुढची संख्या किती येणार आपल्याला सांगायचं आहे. पर्याय आहे 40, बी आहे 42, सी आहे 44, डी आहे 48. चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 42. बघा संख्यातील फरक अनुक्रमे +4, +6, +8 आणि +10 असा आहे. इथे प्लस बघा 4, +4, +8, +10. हां मग पुढची किती तर +12 म्हणजे काय तर 2-2चा फरक दिलेला आहे. +12 म्हणजे 30 + 12 म्हणजे किती आली 42. किती आली 42. 12. 22 TRAIN ट्रेन हा शब्द SQZHM असा सांकेतिक लिहिला तर प्रत्येक अक्षर एकाने मागे घेतल्यास स्कूल कसे लिहाल. बघा कधी कधी असे प्रश्न जेव्हा तुम्हाला येतात तर पहिले काय करायचं तुम्ही ए पासून तर झेडपर्यंत लिहून घ्यायचे हां मित्रांनो. आणि त्या सर्व ए पासून झेडला म्हणजे सरळ क्रमाने एक नंबर देते आणायचं. एला 1, बीला 2 असे झेडपर्यंत 26 क्रम देत आणायचं. आणि उलटं पुन्हा झेडपासून ते एपर्यंत उलटे क्रम देत न्यायचं. म्हणजे झेडला 1 नंबर द्यायचा म्हणजे वायला 2 नंबर द्यायचा असे उलटे न्यायचं. म्हणजे बीला 25 आणि एला 26 अशा क्रमाने उलटे क्रम देत अशी वर्क पेजवर जे आहे ते लिहून घ्यायचं. म्हणजे असे जर प्रश्न आले तर तुम्हाला लवकर सोडवता येते, वेळ तुमचा वाया जात नाही. बघा पर्याय दिलेला आहे ए RBGNNK, बीला आहे RBGNNL, सीला आहे RCGNNK, डीला आहे RBHNNK. ते हे चारही पर्याय प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए RBGNNK. आता कसं प्रत्येक अक्षर एकामागे एक घेतले आहे. यस बघा टी आहे यस आहे हां यसला आहे ती यसला आर ओके यसला आर घेतला आहे आपण. हां इथं यस आहे ना इथं जसं दिलं आहे बघा ट्रेनला एकामागे एक दिलं आहे MNOPQRST. हां बघा यस इथं आहे तर टी मागे आहे, क्यू आहे तर आर आहे, इथं झेड आहे तर मागे घेतलं आहे. एक एक शब्द जे आहेत हे मागे घेतले आहेत. त्यामुळे इथं सुद्धा आपल्याला स्कूलचं मागे घ्यायचं आहे. स्कूलचं मागं बघा एचचं आर, सीचं बी, एचचं जी, ओचं एन, ओचं एन, एलचं के. बघा स्कूलचं काय येणार BRGNNK. म्हणजे उत्तर काय येणार आपलं ऑप्शन नंबर ए. त्यानंतर प्रश्न 23 पाहता खालीलपैकी कोणती जोडी इतरांपेक्षा वेगळी आहे. पर्याय आहे भारत नवी दिल्ली, सी जपान टोकियो, सी ऑस्ट्रेलिया सिडनी, डी आहे फ्रान्स पॅरिस. राजधान्या दिलेल्या देशांच्या यावरून वेगळा शब्द काढायचा आहे. तर या चारही पर्याय या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे सी ऑस्ट्रेलिया सिडनी इतरांपेक्षा वेगळा आहे. का बरं बघा ऑस्ट्रेलियाची राजधानी ही कॅनबेरा आहे त्यामुळे सिडनी नाही. सिडनी हे एक शहर आहे म्हणून ही जोडी वेगळी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ऑप्शन नंबर सी हे बरोबर आहे. 24 प्रश्न पहा एका रांगेत सीमा डावीकडून 18वी आणि उजवीकडून 25वी आहे तर रांगेत एकूण किती व्यक्ती. हा आधीसुद्धा आपला प्रश्न येऊन गेलेला आहे. पर्याय आहे 41, बी आहे 42, सी 43, डी आहे 44. त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी 42वी येणार आहे. कसं बघा एकूण व्यक्ती आहे डावीकडील क्रम आहे तिचा 18, उजवीकडील क्रम आहे 25. टोटल करून -1 करायचा आहे तिचा जो येणारा क्रम आहे म्हणजे किती आला 42. आणि शेवटचा प्रश्न पाहूया 25वा. असेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खालील विधान आणि निष्कर्ष विचारात घ्या. विधान बघा सर्व फुले सुगंधी आहेत आणि काही सुगंधी वस्तू महाग आहेत. काही फुले सुगंधी आहेत, काही सुगंधी वस्तू महाग आहेत. निष्कर्ष बघा काही फुले महाग आहेत आणि सर्व महाग वस्तू फुले आहेत. काही वस्तू नाही फुले आहे इथं सुगंधी वस्तू नाही फुले आहे मिस्टेक झाला आहे शब्द. बघा सर्व फुले सुगंधी आहेत, काही सुगंधी फुले महाग आहेत. पर्याय दिलेला आहे इथे फक्त ए बरोबर आहे, 1 बरोबर आहे, फक्त 2 बरोबर आहे, सीला आहे फक्त 1 आणि 2 बरोबर आहे आणि डीला आहे 1 आणि 2 निष्कर्ष निश्चितपणे बरोबर नाही. चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ते ऑप्शन नंबर डी 1 आणि 2 निष्कर्ष निश्चितपणे बरोबर नाहीत. कारण की विधानावरून फुले आणि महाग वस्तू यांच्यातील थेट महाग फुले वस्तू लिहायचं तर फुले लिहायचं तर वस्तू आला ठीक आहे. विधान फुले आणि महाग फुले यांच्यात थेट संबंध सिद्ध होत नाही म्हणून कोणताही निष्कर्ष निश्चित काढता येत नाही. ओके महाग शब्द आल्यामुळे ओके. तर त्यामुळे हे असे प्रश्न जे आहेत परीक्षेला विचारण्यात येतात. आपण सोपे प्रश्न जे आहेत हे असेच व्हिडिओ तुम्हाला सरावासाठी टाकणारा विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आवडल्यास शेअर्स करा. अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सराव करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे जे प्रश्न आले ते सोडवता येणार आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. आता इथंच थांबूया. धन्यवाद.